नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे लॉजिक कट्ट्यावर. मित्रांनो, आज आपण रेल्वे हे चॅप्टर पूर्ण बेसिकपासून ते पूर्ण ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहोत. मित्रांनो, याच्यामध्ये नवीन खास काय असणार आहे बघा मित्रांनो, ज्या मुलांकडे पैसे नसतात किंवा ज्या मुलांची साधन घेण्याची कॅपॅसिटी नसते त्या मुलांसाठी, आणि ज्या मुलांनी ऑलरेडी कोर्सेस घेतलेत बट त्यांना तिथे जे समजत नाही ते आपण ते त्यांना सोप्या भाषेत समजून देऊ. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो बघा, रेल्वे हे पूर्ण चॅप्टर फक्त एकच सूत्रावर आहे, ते म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मित्रांनो, ह्या फॉर्म्युलाला फक्त फिरवून फिरवून यांच्या प्रश्नामध्ये यूज केले जातं. ते कसं, चला आपण बघूया. आता बघा, समजा त्यांनी तुम्हाला अंतर दिलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की वेग किती, तर तुम्ही अंतर भागिले वेळ असं लिहू शकता, म्हणजे तुमचा वेग निघेल. या उलट कधी तुम्हाला त्यांनी वेळ विचारली तर हा भागिलेचा वेळ हा इकडे गुणिलेच होऊन जाईल आणि हा वेग हा इकडे येऊन जाईल. म्हणजे काय होईल, तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मित्रांनो, बस हा फॉर्म्युला असा फिरवला की तुमचा कोणताही प्रश्न रेल्वेच्या याच्यामधला सॉल्व होऊन जाईल. आता मित्रांनो बघा, रेल्वेमध्ये काही वेळेस आपल्याला स्पीड ही किलोमीटर पर हवरमध्ये दिली जाते, तर कधीकधी मीटर पर सेकंडमध्ये दिली जाते. तर ती आपण अदलाबदली कशी करायची ते बघूया. आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्या एक्झाम्पलने तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो बघा, आता समजा तुमची जी स्पीड आहे, जो वेग आहे, तो तुम्हाला दिला आहे 72 किलोमीटर पर हवरमध्ये. आता तुमचे जे ऑप्शन आहेत, जे अंतराचे ऑप्शन झालं किंवा वेळेचं ऑप्शन झालं, हे मीटर किंवा सेकंदात असेल तर तुम्हाला हा वेग हा मीटर पर सेकंडमध्ये करावा लागतो. तो कसा करायचा, तर आपण आधी लिहायचं हा 72 जसाच तसा, आणि मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 5/18ने त्याला गुणून घ्यायचं आणि याला सॉल्व करायचं. 18 × 18, 18 चोक 72 आणि 5 चोक 20, म्हणजे तुमची स्पीड आली 20, पण ती आली मीटर पर सेकंडमध्ये. या उलट जर समजा तुमचा वेळ हा मीटर पर सेकंडमध्ये दिला आहे, म्हणजे कसा, तुमच्या स्पीड दिला आहे 20 मीटर पर सेकंडमध्ये आणि तो तुम्हाला किलोमीटर पर हवरमध्ये करायचा आहे, तर तुम्हाला त्यासाठी 18/5ने गुणावं लागतं. तर तुमच्या स्पीड होऊन जातो किलोमीटर पर हवरमध्ये 5 × 5, 5 चोक 20 आणि 18 चोक 72. हा आलं तुमचा किलोमीटर पर हवरमध्ये. मित्रांनो बघा, आपण हे दोघी गणित एकाच याचं सॉल्व केलं कारण तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी. मित्रांनो आता बघा, काही मुलांना कन्फ्यूज होतं की 5/18 आणि 18/5 हे केव्हा यूज करायचं, ते त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात. तर बघा, ते कसं लक्षात ठेवायचं त्याची एक सोपी पद्धत सांगतो. आता बघा मित्रांनो, मीटर पर सेकंडमध्ये जर तुम्हाला करायचं असेल, मीटर पर सेकंडमध्ये जर तुम्हाला किलोमीटर पर हवरचा रूपांतर करायचं असेल, म्हणजे जेव्हा तुमचं अंतर हे मोठं दिलं आहे, तुमचा जो स्पीड आहे हा किलोमीटर पर हवरमध्ये दिला आहे आणि तो तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये करायचा आहे, म्हणजे छोटा करायचा आहे. तर छोटा करायचा आहे म्हणून तुम्हाला त्यांना 5/18ने गुणायचं. तर लक्षात कसं ठेवायचं की मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे म्हणजे तुम्हाला 5ने गुणायचं आहे, म्हणजे 5/18. या उलट जर तुम्हाला तो स्पीड किलोमीटर पर हवरमध्ये करायचा आहे, तर 18 मोठा असतो म्हणून तुम्हाला 18/5ने गुणायचं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालं असेल. तर चला आपण आपला पहिल्या टाईपकडे वळूया. आपला पहिला टाईप काय मित्रांनो, की समजा जेव्हा रेल्वे चालत असते तेव्हा ती काही वस्तूंना ही पास करत असते किंवा त्यांना ओलांडते असते. तर मित्रांनो, पहिला टाईप आहे की जेव्हा रेल्वे एखाद्या खांबाला, झाडाला किंवा उभ्या माणसाला ओलांडते तेव्हा काय करायचं. मित्रांनो बघा, जेव्हा वस्तूची लांबी ही नगण्य असते, नगण्य म्हणजे काय, की रेल्वेची लांबी खूप जास्त असते मित्रांनो, आणि एखादी माणूस आहे, एखादी झाड आहे किंवा एखादी पोल आहे म्हणजे खांबा आहे, तर तो असा एकदम छोटासा असतो, असा बारीकसा, आणि ही रेल्वे तुमची अशी एकदम मोठी असते.
तर याच्या लांबीमुळे त्या झाड किंवा माणसाची लांबी ही नगण्य होऊन जाते, म्हणजे नथिंग होऊन जाते. त्यामुळे आपण जेव्हा इथं अंतर घेतो तेव्हा फक्त रेल्वेचे अंतर घेतो, ना की त्या माणसाचं, झाडाचं किंवा उभ्या असलेल्या खांबाचं. ठीक आहे. आणि समजा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की समजा हे तुमचं झाड आहे, हा रेल्वेचा इंजिन आहे आणि हा रेल्वेचा शेवटचा डबा आहे. तर मित्रांनो, हे झाडाचं जे खोड आहे, इथून जेव्हा अशी रेल्वे पुढे 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 सरकत येईल तर आधी हा त्याचा डबा त्याचा इंजिन हे पास होईल आणि असं करता करता जेव्हा त्याचा शेवटचा डबा इथे येऊन जाईल, म्हणजे झाड क्रॉस करून देईल, तो लागलेला वेळ म्हणजे रेल्वेला झाड पास करण्यासाठी लागलेला वेळ असतो मित्रांनो. आणि स्पीड ही कशी कॅल्क्युलेट करायची मी तुम्हाला मागच्या पेजवर समजून सांगितलेलं आहे. तर चला आपण डायरेक्ट ही कॉन्सेप्ट काय ही प्रश्न थ्रू बघूया. तर प्रश्न बघा की 72 किलोमीटर पर हवर वेगाने जाणारी रेल्वे एका विजेच्या खांबाला 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी किती? मित्रांनो बघा, आता तुम्हाला इथं वेग दिला आहे 72 किलोमीटर पर तास आणि टाईम दिलेला आहे 18 सेकंद आणि लांबी विचारली, रेल्वेची लांबी. आता मित्रांनो बघा, ऑप्शन बघा, ऑप्शन तुमचे सगळे मीटरमध्ये आणि तुमच्या स्पीड किलोमीटर पर तासमध्ये, म्हणजे तुम्हाला याला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल. पण याला बाजूला घेऊन मीटर पर सेकंडमध्ये न करता सरळ फॉर्म्युल्यामध्ये टाकून आपण मीटर पर सेकंडमध्ये करूया. ते कसं, तर चला बघूया. आपला फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, की जेव्हा आपल्याला अंतर काढायचं आहे तर अंतर बरोबर असतो वेग गुणिले वेळ. मित्रांनो बघा, अंतर काढायचं आहे, आपला वेग किती आहे 72 किलोमीटर पर हवर. मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी आता मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे म्हणजे आपल्याला लहान करायचं आहे. लहान करण्यासाठी आपण काय करतो, तर 5/18 गुणिले वेळ किती आहे 18 सेकंद. मित्रांनो याला सॉल्व केलं की अंतर आलं, हा 18 कॅन्सल, 72 पंजे 360. बघा मित्रांनो किती सोपं असतं. तर चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, ताशी 90 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मुलाला 12 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती असेल? बघा, परत लांबी विचारली आहे म्हणजे अंतर विचारलं आहे. तर मित्रांनो बघा, अंतर बरोबर, आता फॉर्म्युला लिहित नाही, सरळ सॉल्व करायला घेऊया. वेग गुणिले वेळ. वेग किती आपला 90, आपले सगळे ऑप्शन मीटरमध्ये आहेत म्हणजे आपल्याला त्याला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल, म्हणजे 5/18 गुणिले किती सेकंद लागले, तर 12 सेकंद लागले. आता मित्रांनो बघा, 18×1 = 18, 18 पंचे 90, 5 गुणिले 12, तर 12 पंचे 60, 12 पंचे 60 आणि 6 पंचे 30 म्हणजे 300 मीटर. 300 मीटर तुमचे उत्तर आले मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, आता हा प्रश्न तुम्ही होमवर्कमध्ये घ्या. हा प्रश्न तुम्ही स्वतः ट्राय करा आणि याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवा. आपण आता डायरेक्ट पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, जेव्हा रेल्वे पूल, बोगदा किंवा प्लॅटफॉर्मला ओलांडते. आता मित्रांनो बघा, तिथे होतं रेल्वे आणि होता माणूस किंवा पोल, म्हणजे ज्याची लांबी नसते. पण इथे काय सांगितलं आहे त्यांनी, पूल सांगितला आहे, बोगदा सांगितला आहे किंवा प्लॅटफॉर्म सांगितला आहे. समजा हा पूल आहे, रेल्वेचा पूल, प्रत्येकाने बघितला असेल मित्रांनो रेल्वेचा पूल. आता ही रेल्वे जेव्हा या दिशेला जाईल आणि ही इथे जाऊन 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 या पुलाला क्रॉस करेल आणि या साईडला पूर्ण निघून जाईल, तर तेव्हा काय होईल मित्रांनो, हा रेल्वेचा डबा म्हणजे इंजिन आणि शेवटचा डबा जेव्हा इथून स्टार्ट होऊन हा पूर्ण पूलच्या शेवटच्या कोणापर्यंत निघून जाईल, शेवटचे इंजिन, तेव्हा तो रेल्वे ही फक्त त्या पुलाला क्रॉस न करता स्वतःची लांबी देखील क्रॉस करते. म्हणून या अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जे अंतर असतं मित्रांनो, ते अंतर म्हणजे रेल्वेचे अंतर अधिक जी वस्तू दिली म्हणजे पूल, बोगदा किंवा प्लॅटफॉर्म, हे त्याचे अंतर. समजून घ्या, आपण बोगदा घेतला तर बोगद्याचं अंतर.
ही दोघींची बेरीज केली की तुमचं अंतर निघतं आणि तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये अंतर टाकायला मोकळे. मित्रांनो, याच्यामधली कॉन्सेप्ट काय? तर मित्रांनो बघा, कधी कधी काय असतं, प्रश्नामध्ये पूल बोगदा प्लॅटफॉर्म न देता कधी कधी सांगतात की एक रेल्वे उभी आहे. तर तिथे देखील हाच कॉन्सेप्ट लागतो. फक्त लक्षात ठेवायचं की ही जो दुसरी रेल्वे उभी आहे ती स्टँडिंग पोझिशनला असली पाहिजे. तिचा वेग हा 0 असला पाहिजे. तेव्हा हा कॉन्सेप्ट तिथे देखील लागतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. तर चला डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. प्रश्न बघा, 45 किमी पर तास वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची एक रेल्वे 400 मीटर लांबीच्या पुलाला किती वेळात ओलांडेल? तर बघा, तुम्हाला आता विचारलंय वेळ. तर वेळ कसा काढतो आपण? तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मित्रांनो बघा, आता तुमची जी स्पीड आहे ती स्पीड झाली आहे 45 किलोमीटर पर तास आणि ऑप्शन सेकंदात आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावालं रूपांतर हे मीटर पण सेकंडमध्ये करावं लागणार आहे. आता पहिले आपण अंतर लिहून घ्या. अंतर किती आहे? 400 मीटर हे आणि 400 मीटरच्या लांबीच्या पूल, म्हणजे टोटल अंतर आलं 800 मीटर. 800 मीटर भागिले वेग किती मित्रांनो? 45 पर किलोमीटर पर आवर. आता 45, आता याला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी 45 गुणिले 5/18. आता मित्रांनो हा भागिले जो 18 आहे तो आपण वरती लिहूया. याला सॉल्व केलं की तुमचं उत्तर आलं. आता याला सॉल्व कसं करायचं? तर 9 1 9, 9 दुने 18, 9 5 45, 5 1 5, 5 80, सॉरी 5 1 5, 3 उरले 16 5 80, म्हणजे 160. आता 160 भागिले 5 काय होतं? 5 1 5, 5 3 15 आणि 5 दुने 20, 5 दुने 10. तर 32 गुणिले 2. मित्रांनो 32 गुणिले 2 तुमचं उत्तर आलं 64 सेकंड. बघा मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं की जेव्हा आपला ऑप्शन सेकंड किंवा मीटरमध्ये असेल तर आपल्याला स्पीड हा नेहमी कन्वर्ट करावा लागतो मीटर पर सेकंडमध्ये. तर चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, ताशी 60 किमी वेगाने जाणारी 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 30 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती? बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये मोस्ट ऑफ मुलं खूप कन्फ्यूज होऊन जातात. त्यांना समजत नाही की नेमकं या प्रश्नात करायचं काय असतं. तर बघा, प्रश्न एकदम सोपा आहे. त्याला तोडायचा कसा मी तुम्हाला सांगतो. आपलं फॉर्म्युला काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मित्रांनो बघा, आपला वेग किती आहे? 60 आणि ऑप्शन आपले मीटरमध्ये, म्हणजे याला आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागणार आहे. म्हणजे 60 गुणिले 5/18 बरोबर अंतर किती आपलं? आता बघा, या प्रश्नामध्ये तुम्ही बोगद्याला क्रॉस करते रेल्वे, म्हणजे रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी, पण आपल्याला बोगद्याची लांबी काढायची तर त्याला आपण x मानूया. तर बघा 250 प्लस x भागिले वेळ किती तुमच्या? 30 सेकंद. आता बघा याला कसं सॉल्व करता येईल? 6 3 18, 6 5 30, 3 1 3 आणि हे 20, 20 5 100 गुणिले 5 म्हणजे आलं 500. तर 500 गुणिले 250 प्लस x. तर x काढताना तुमचं उत्तर आलं मित्रांनो 500 वजा 250, तुमचं उत्तर आलं 250. ते आलं मीटरमध्ये. ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघा. एक रेल्वे 800 मीटर आणि 400 मीटर लांबीच्या 2 पुलांना अनुक्रमे 100 सेकंदात आणि 60 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती मीटर असेल? मित्रांनो, सगळ्यात मस्त असलेला प्रश्न. यामध्ये मुलांना काय होतं माहिती का, की त्यांना नेमकं समजत नाही की त्यांना इथे करायचं काय. कारण ते कन्फ्यूज होऊन जातात की
त्याने एका वेळेस ओलांडले का वेगवेगळ्या ओलांडले असं. तर बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. एक रेल्वे 800 मीटर आणि 400 मीटर लांबीच्या 2 पुलांना 100 सेकंदात आणि 60 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? मित्रांनो आता बघा आपला फॉर्म्युला असतो वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता मित्रांनो बघा याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं एकच आहे की इथं 2 इक्वेशन तयार होतात, पण त्याला अटेम्प्ट कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवतो. तर फॉर्म्युला लक्षात आला आणि हा आला एका बोगद्यासाठी एका पुलासाठी. दुसऱ्या पुलासाठी बी सेम फॉर्म्युला येईल. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता मित्रांनो बघा इथे रेल्वेची लांबी सेम, इथे रेल्वेची लांबी सेम. चेंज काय होणार आहे? फक्त पुलाची लांबी आणि वेळ चेंज होणार आहे. तर दोघी मिळून आपला काय निघणार आहे? वेग. तर मित्रांनो बघा रेल्वे सारखी त्यामुळे त्यांच्या वेळ देखील सारखा येईल. तर हे जो इक्वेशन आहे बरोबरीला हे इक्वेशन आहे. त्याला सॉल्व कसं करायचं ते बघा. आधी मी खोडून घेतो. तर बघा इकडे काय होतं, पहिल्या इक्वेशनच्या अंतर भागिले वेळ काय होता? अंतर भागिले वेळ काय होता? तर आपल्याला सांगितली रेल्वेची लांबी म्हणजे एक्स प्लस पहिला पूल आहे 800 मीटरचा म्हणजे प्लस 800 भागिले किती सेकंद लागले? तर 100 सेकंद. आता याचा जो वेग निघेल तो बरोबर असेल दुसऱ्या वेगाच्या म्हणजे एक्स प्लस 400 मीटर. 400 मीटर काय? दुसरा पूल. त्याला किती वेळ लागला? 60 सेकंद. आता हे आपण सॉल्व केलं की तुमचं उत्तर आलं. याला सॉल्व कसं करायचं? तर बघा हा 0 गेला, हा 0 गेला. आता हा 6 इकडे गुणिले होईल आणि हा 10 इकडे गुणिले होईल. तर याला सॉल्व करा. 6 गुणिले एक्स 6x बरोबर 6 8 48 प्लस 4800 बरोबर 10x प्लस 400 गुणिले 10 4000. मित्रांनो आता बघा शॉर्टमध्ये करूया. 400 हा तिकडं वजा होईल आणि हा 6x देखील इकडे वजा होईल. तर 10x वजा 6x बरोबर 4x आणि बरोबर आलं 4000 म्हणणं 4800 म्हणणं हा 4000 वजा होईल तर उत्तर आलं 800. तर x बरोबर 800 भागिले 4 म्हणजे 4 1 4 4 2 8. तुमची रेल्वेची लांबी आली 200 मीटर. कसा वाटला प्रश्न मित्रांनो नक्की सांगा. हा प्रश्न मी जाणून टाकलाय की जेणेकरून तुम्हाला जेव्हा वेग दिले नसेल आणि हा अशा प्रकारचा कॉन्सेप्ट दिला असेल तर तुम्ही तुमच्या परीक्षेत तुम्हाला क्लिक झाला की लगेच तुम्हाला समजेल की नेमका याला सॉल्व कसा करायचा आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न आवडला असेल. कधी समजला नसेल तर पुन्हा मागे जाऊन एकदा रिपीटने बघून घ्या. पुढचा टाईप बघा. पुढचा टाईप आहे की 2 रेल्वे गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असल्यास त्यांच्या वेग. मित्रांनो बघा इथं नियम काय असतो? जेव्हा गाड्या विरुद्ध दिशेने येतात तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज होते आणि त्या दोघी एकमेकाला क्रॉस करणार म्हणून त्यांची जी रेल्वेची लांबी आहे ही देखील प्लस होते. आता मित्रांनो बघा एक प्रकारचा प्रश्न हा आहे की ही रेल्वे समजा ही रेल्वे आहे ए, ही इकडनं एक रेल्वे येते, ही रेल्वे आहे बी. आता हिची समजून घ्या 10 मीटर लांबी आहे. फक्त समजा याची लांबी आहे 20 मीटर. याच्या स्पीड आहे 50 किलोमीटर पर आवर 50 मीटर पर सेकंड घेऊ आपण तात्पुरता 50 मीटर पर सेकंड. याच्या स्पीड आहे 30 मीटर पर सेकंड. आता बघा काय होईल माहिती का? जेव्हा तुम्ही इकडे जाल या दिशेने ही रेल्वे येईल या दिशेने तर काय होईल माहिती का? या दोघी जो स्पीड आहे ही या स्पीडने येईल आणि ही त्या स्पीडने येईल बी. तर या दोघी स्पीडने फास्ट एकमेकांच्या जवळ येतील म्हणजे काय होईल तर त्यांची बेरीज होईल. मित्रांनो बघा तुम्ही जेव्हा गावाला जातात बाईकने जाता किंवा कारने जाता तो जो तुमच्या समोरनं येतोय ना तो तुम्हाला फास्टमध्ये क्रॉस करून चालला जातो. का चालला जातो? कारण तुम्ही पण स्पीडमध्ये असतात आणि समोरचा देखील स्पीडमध्ये असतो. तर त्या तुमच्या स्पीडची तिथे बेरीज होऊन जाते. ठीक आहे कॉन्सेप्ट समजला. आणि या दोघींचे अंतर तर नेहमी प्लसच होणार आहे. ठीक आहे तर याच्या आपण कॉन्सेप्ट बघा सरळ प्रश्नाने बघूया. प्रश्न कसा आहे 260 मीटर
आणि 240 मीटर लांबीच्या दोन रेल्वे गाड्या अनुक्रमे 54 किमी पर तास आणि 36 किमी पर तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर एकमेकांना किती वेळात ओलांडतील? मित्रांनो बघा, फॉर्म्युला सेम, सगळं सेम, फक्त टाईपमध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर आपला फॉर्म्युला काय होता मित्रांनो, वेळ काढण्याच्या वेळेस की वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता मित्रांनो तुम्हाला काय बोललो होतो, किती रेल्वेला क्रॉस करते म्हणजे त्यांचं अंतर देखील ॲड होईल. तर अंतर किती आहे, 260 + 240 म्हणजे उत्तर आलं 500 भागिले. आता वेग किती मित्रांनो, 54 आणि 36 आणि ते येत आहे विरुद्ध दिशेने म्हणजे त्यांची 54 + 36 ही त्यांची वाली वेग होऊन जाईल. तर टोटल वेग झाली 90. मित्रांनो आपलं ऑप्शन आहे सेकंदात, स्पीड आहे किलोमीटर पर हवरमध्ये, याला मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी काय करावं लागेल, तर 5/18 भागिले 18, तो वरती आला 18 × 18, 18 × 5 = 90, 5 × 5 = 25, 25 × 2 = 50 आणि हा 0 म्हणजे तुमचं उत्तर आलं 20 सेकंद. बघा मित्रांनो, मोठा प्रश्न पण त्याचं उत्तर काढताना फक्त सेकंदात आणि असं एकदम क्षुल्लक निघतं. आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की एवढं लिहिलं चाललंय, तर बघा हा फॉर्म्युला जो आहे, तुम्ही ज्या पेपरला बसणार तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला लिहायची गरज नसेल, कारण तुम्ही कधी व्यवस्थित प्रॅक्टिस केली तो फॉर्म्युला तुम्ही मनातल्या मनामध्ये चेंज करू शकतात की नेमकं तुम्हाला काढायचं काय. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, 150 मीटर आणि 130 मीटर लांबीच्या दोन रेल्वे गाड्या एकमेकांना विरुद्ध दिशेने अनुक्रमे 42 किमी आणि ताशी 30 किमी वेगाने धावत आहेत, तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? मित्रांनो सेम प्रश्न आहे हा, तुम्ही होमवर्कमध्ये घ्या, तो मागचा प्रश्न आणि हा एक प्रश्न, याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवायचे मित्रांनो, की जेणेकरून मला समजेल की तुम्हाला कॉन्सेप्ट हे सगळे समजत आहे. पुढचा प्रश्न बघा, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन गाड्यांची लांबी समान आहे, त्या एका खांबाला अनुक्रमे 4 सेकंद आणि 6 सेकंदात ओलांडतात, तर त्या गाड्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील? मित्रांनो बघा, आपण जो ट्रिकी प्रश्न जो मागच्या टाईपमध्ये बघितला आहे तोच प्रश्न इथं आहे, फक्त इथे काय की दोन गाड्यांची लांबी ही समान करून दिली. मित्रांनो काहीच फरक पडत नाही याच्यामध्ये, फक्त फरक काय पडणार आहे बघा, की आपला वेग, पहिल्या गाडीचा वेग हा दुसऱ्या गाडीच्या वेगाचा बरोबर असणार आहे. ठीक आहे, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन गाड्या आहेत, गाड्यांची लांबी समान आहे. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या, ही गाडी आहे, ही इकडनं गाडी येते, हिची लांबी x आहे, तर हिची लांबी देखील x असेल. ठीक आहे, तर एका खांबाला अनुक्रमे 4 सेकंदात आणि 6 सेकंदात ओलांडतात. ठीक आहे, तर त्या गाड्या एकमेकांना किती सेकंदात ओलांडतील? तर बघा तुम्हाला आधी काय काढायचं आहे, त्यांच्या स्पीड काढावं लागेल. ठीक आहे, स्पीड निघाला की त्यांच्या स्पीड हा बरोबर करावं लागेल. तर बघा कसं करायचं याला. मित्रांनो बघा, समजा ही एक रेल्वे, हिचं नाव A आणि हिचं नाव B. मित्रांनो या दोघींची लांबी सेम आहे. तर मित्रांनो हा प्रश्न फॉर्म्युल्यानं न जाता याची आपण एक सिंपल ट्रिक बघूया. जेव्हा दोन गाड्यांची लांबी ही समान असते आणि त्यांचा वेळ दिलेला असतो, त्यांनी एखादी खांब्याला अनुक्रमे ज्या वेळेमध्ये ओलांडलं असतं आणि त्या एकमेकांना ओलांडतील, जेव्हा असा प्रश्न असेल तर तेव्हा काय करायचं की 2 गुणिले सेकंद लिहायचे, जे दोघी सेकंद दिलेत ते 4 × 6 भागिले त्या दोघी सेकंदांची बेरीज म्हणजे 4 + 6 = 10. तुमचं उत्तर आलं आहे मित्रांनो. हे बघा, बेक बे, बे पंचे 10. असं न सॉल्व करता, सॉरी समजून घ्या, 4 × 8 आणि 8 × 6 = 48 म्हणजे आलं 48 आणि हा भागिलेच्या 10, खाली 10 आहे म्हणून इथे एक पॉईंट येईल म्हणजे तुमचं उत्तर आलं 4.8 सेकंद. ऑप्शन नंबर ए. तर चला पुढचा टाईप बघूया. मित्रांनो बघा, दोन रेल्वे गाड्या एकाच दिशेने धावत असल्यास जेव्हा गाड्या एकाच दिशेने धावतात तेव्हा त्यांच्या वेगाची वजाबाकी.
तर वेगाबाकी का होते ते तुम्हाला समजवतो. समजा ही एक रेल्वे ए, ही रेल्वे आहे बी. मित्रांनो, आता ही समजा 30 किलोमीटर पर आवरने चालली, ही चालली 20 किलोमीटर पर आवर. तर बघा, ही जेव्हा 20 जाईल पुढे पुढे एकाच दिशेने जातील आणि 30 जाईल त्याच सेम दिशेने. तर काय होईल, हिच्या स्पीड फास्ट असल्यामुळे ही तिला क्रॉस करेल. पण जेव्हा तिच्या दुसरीच्या पण स्पीडमध्ये आहे, ती दुसरी काही उभी नाही, तर ती दुसरी पण पुढे पुढे जात राहील. म्हणजे त्यांच्या जे क्रॉस करण्याचा वेळ आहे हा खूप कमी होऊन जाईल. म्हणून या अशा टाईपमध्ये दोघी स्पीडचा आपल्याला घ्यायचा असतो फरक. म्हणजे दोघी स्पीडची होते वजाबाकी आणि दोघी गाड्यांची लांबीची होते बेरीज. हे लक्षात ठेवायचं की गाडी विरुद्ध दिशेने ओलांडलेल किंवा सेम दिशेने जाईल, पण त्यांची जी लांबी असेल ती दोघींची बेरीजच असते. फक्त त्यांचा फरक पडतो, तो पडतो वेगामध्ये. तर चला डायरेक्ट प्रश्न बघूया. प्रश्न बघा की 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 180 मीटर आणि 220 मीटर आहे. त्या एकाच दिशेने अनुक्रमे 75 किलोमीटर पर आवर आणि 39 किलोमीटर पर आवर वेगाने धावत असल्यास वेगवान गाडी कमी वेगाच्या गाडीला किती वेळात ओलांडेल? मित्रांनो बघा, मागे कॉन्सेप्ट समजला आहे तुम्हाला. तर आता आपण डायरेक्ट त्याला अप्लाइड करूया की तो अप्लाय कसं होईल. तुम्हाला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. आपला फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला काय आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मित्रांनो बघा, अंतर किती आहे, 180 आणि 220 म्हणजे टोटल आलं 400 मीटर भागिले 75 आणि 39. आता मित्रांनो बघा, सेम एकाच दिशेने जात आहे म्हणजे सेम डायरेक्शनमध्ये चालले. तर 75 वजा 39, तर 15तनं 9 गेले, उरले 6 आणि इकडे एक वाढला, 7तनं 4 गेले तर उरले 3 म्हणजे 36 किलोमीटर पर आवर. 36 किलोमीटर पर आवर. आणि आपले ऑप्शन आहे सेकंदात. मग आपल्याला करायचं याला मीटर पर सेकंडमध्ये. ते करण्यासाठी 5 भागिले 18 हा वरती चालला गेला गुणायला. तर 18 × 18, 18 दुने 36, 5 दुने 10 आणि हा गेला 0. तर तुमचं उत्तर आलं मित्रांनो 40 सेकंद. बघा मित्रांनो, प्रश्न मोठा आणि त्याला सॉल्व करायला लागतात खूप फक्त सेकंद. पुढचा प्रश्न बघा, 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने ताशी 56 किमी आणि ताशी 29 किमी वेगाने धावत आहे. वेगवान गाडी कमी वेगाच्या गाडीत बसलेल्या एका प्रवाशाला 16 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती? मित्रांनो बघा, आता इथे त्याने काय सांगितलंय की फक्त त्या प्रवाशाला ओलांडलंय, तर गाडीला नाही. तर आपण गाडीची फक्त एकच लांबी घ्यावी लागली इथे, म्हणजे अंतर. आपला बेसिक फॉर्म्युला आला वेग गुणिले वेळ म्हणजे टाईम. तर अंतर काढण्यासाठी तुमचा वेग किती आहे, 56 आणि 29, एका सेम दिशेने चालले म्हणून दोघांचा फरक घेईल. तर 56 म्हणजे 56 वजा 29, 16तनं 9 गेले 7, इथं 1, 5तनं 3 गेले तर 2. तुमचा वेग किती आला, 27 किलोमीटर पर आवर. आपले ऑप्शन मीटरमध्ये, परत याला मीटर पर सेकंडमध्ये म्हणजे 5 भागिले 18. मित्रांनो वेळ किती लागला, तर 16 सेकंद. ठीक आहे, हे सॉल्व केलं की तुमची लांबी निघून जाईल. तर मित्रांनो बघा, 9 1 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, बेक बे, बे 8 16, 8 पंचे 40 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 120 मीटर. बघा मित्रांनो किती सोपं असतं. आता तुम्ही कन्फ्यूज नका होऊ की आपण दुसरी लांबी ग्राह्य का नाही धरली. मित्रांनो इथं दुसरी लांबी आपण ग्राह्य का नाही धरली, कारण आपण त्या गाडीला ओलांडत नाही आहे. आपण एका रेल्वेने दुसऱ्या रेल्वेत बसलेल्या एका व्यक्तीला ओलांडतोय. ठीक आहे, तर आपण, तुम्ही म्हणणार मग स्पीड का घेतली,
कारण मित्रांनो स्पीड घ्यावी लागेल, कारण तो माणूस गाडीत जरी बसलेला असला पण तो एका स्पीडमध्ये आहे आणि दुसरी रेल्वे तर स्पीडमध्ये असणारच, कारण ती ओलांडते म्हणून. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट नाही समजला असेल तर पुढे याचा एक आपण टाईप घेतला आहे, तो तिथे तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या शिकणार. पुढचा प्रश्न बघा, पुढचा टाईप बघा. एका रेल्वेने दुसऱ्या रेल्वेत बसलेल्या माणसाला, बघा मित्र आला तुमचा टाईप, एका रेल्वेने दुसऱ्या रेल्वेत बसलेल्या माणसाला ओलांडणे. बघा असा प्रश्नात अंतर म्हणून फक्त ओलांडणाऱ्या वेगवान रेल्वेची लांबी धरली जाते. दुसऱ्या रेल्वेच्या लांबीशी काहीही संबंध नसतो, कारण आपण फक्त माणसाला ओलांडत आहोत. समजलं? म्हणजे कसं, तर बघा समजा ही रेल्वे, ठीक आहे, ही या दिशेने चालली आहे, ही रेल्वे ही सेम दिशेने चालू, आपण असं धरूया. तर बघा समजा ही इथं तुम्ही बसलेत, ठीक आहे, हे तुम्ही, तर ही रेल्वे जेव्हा पुढे जाईल, ही फास्टवाली रेल्वे, ठीक आहे, ही थोडी स्लोवाली रेल्वे. तुम्हाला कसं कळलं की ही फास्ट आहे आणि ही स्लो आहे असं? कारण मित्रांनो याच्यात माणूस बसला आहे, माणसाला ओलांडतोय, म्हणजे 100% जी ओलांडते ती रेल्वेची ज्या वेग आहे तो जास्त असणार आहे आणि ज्याला ओलांडते त्याचा वेग हा कमी असणार आहे. ठीक आहे, तर ही रेल्वे ह्या रेल्वेला नाही ओलांडते ते, ती ओलांडते या माणसाला. ठीक आहे, समजला कॉन्सेप्ट? आणि बघा एक सेम दिशेने जाते म्हणून स्पीडचा होते बेरीज, तेच कधी अपोजिट दिशेने आली तर त्यांच्या वेगाचा फरक घेतला जाईल. ठीक आहे, आणि लांबी फक्त जी फास्ट रेल्वे आहे तिची घेतली जाते. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूया. ताशी 62 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेने ताशी 40 किमी वेगाने येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेमधील एका प्रवाशाला 18 सेकंदात ओलांडते, तर पहिल्या रेल्वेची लांबी किती? मित्रांनो बघा सेम कॉन्सेप्ट, बघा सेम फॉर्म्युला, छोटा फॉर्म्युला आपला, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे टाईम, टाईमच्या टी. वेग किती तुमचा 40 आणि 62. आता बघा विरुद्ध दिशेने येत आहेत, विरुद्ध दिशेने येत आहेत म्हणजे त्यांचे स्पीड आपण ॲड करतो, ते जी त्यांची वेग आहे त्याची आपण बेरीज करतो. तर 62 + 40 बरोबर 102. ठीक आहे, आपले ते हा 1 km/h, आपले ऑप्शन आहेत मीटरमध्ये, ह्याला करावं लागलेलं आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये, म्हणजे 5/18 गुणिले वेळ किती 18 सेकंद. आता मित्रांनो बघा हा 18 गेला, 102 गुणिले 5 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, आलं 510 मीटर. कसा वाटला मित्रांनो कॉन्सेप्ट? नक्की सांगा कमेंटमध्ये. पुढचा प्रश्न बघा. 100 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 50 किमी वेगाने जात आहेत, तिच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या एका 300 मीटर लांबीच्या रेल्वेमधील एका प्रवाशाला पहिल्या रेल्वेने ओलांडण्यासाठी 9 सेकंद लागतात, तर दुसऱ्या रेल्वेचा वेग किती? मित्रांनो बघा तुम्हाला मी हा फक्त समजावून देतो, हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. बघा ही रेल्वे तिची लांबी आहे 100 मीटर, दुसरी रेल्वे तिची लांबी आहे 300 मीटर, याच्यामध्ये माणूस बसलेला आहे. ठीक आहे, हा हिचीवाला स्पीड आहे 50 km/h. ठीक आहे, आणि याचा स्पीड तुम्हाला काढायचा आहे, याच्यात टाईम दिलेला आहे. तर मित्रांनो बेसिक फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला आहे, फक्त फिरवायचा आहे. तिथे तुम्हाला बेरीज करावी लागणार आहे कारण विरुद्ध दिशेने येणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही हा प्रश्न सॉल्व करा, कमेंटमध्ये पाठवा. जर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व नाही करता आला तर तसं कमेंट करा, मी तुम्हाला याच्या एक रील बनवून टाकून देईन. ठीक आहे, आपण आता शेवटच्या टाईप बघूया आणि सगळ्यात कठीण टाईप बघूया. म्हणजे कठीण नसतो पण मुलांना हा खूप कठीण वाटत असतो. तर टाईप बघा, ती 2 वेगवेगळ्या स्थानकांवरून वेगवेगळ्या वेळी निघणाऱ्या गाड्या. मित्रांनो बघा समजा हे स्टेशन आहे ए, हे स्टेशन आहे बी, इथून एक रेल्वे निघते आणि इथून एक रेल्वे निघते. समजा हे आहे अहमदाबाद, हे आहे भोपाळ. आता अहमदाबादवरनं गाडी निघली आणि ही भोपाळवरनं गाडी निघली, त्यांच्या स्पीड हा वेगवेगळा असणार. ठीक आहे, तर हे मित्रांनो हे गरजेचं नाही आहे की जेव्हा ही अहमदाबादवरनं निघेल तेव्हाच ही भोपाळवरनं निघेल, असं गरजेचं नाही. समजा ही 7 वाजेला निघली
तर ही 8 वाजेला निघेल. ही रेल्वे 7 वाजेपर्यंत इथे पोचली. ही रेल्वे 8 वाजेपर्यंत इथे पोचली. 7ला निघली, 8ला इथं पोचली. ही 8ला इथून निघली. तर मित्रांनो बघा, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला अंतर दिलं जातं किंवा अंतर काढायला लावतात, वॉट एव्हर. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, एक दोघींचा जो निघण्याचा वेळ आहे तो सारखा करायचा, म्हणजे जेणेकरून ते केव्हा मिळतील असा प्रश्न विचारला जातो आणि तो तुम्हाला काढण्यास एकदम सोपं होईल. तर इथून 8ला इथं 8 वाजले तर तुम्ही इथून पुढे जायचं आणि हिला पुढे पाठवायची, किंवा ही 7 वाजले तर हिला 7 वाजेला मागे घेऊन जायचं. हे तुम्हाला समजत नसेल, प्रश्नामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजेल. तर चला आपण प्रश्न बघूया. प्रश्न बघा की रेल्वे स्थानकावरून सकाळी 7 वाजेला 60 किमी वेगाने बस स्थानकाकडे निघते. दुसरी रेल्वे बस स्थानकाकडून सकाळी 8 वाजता 75 किमी वेगाने स्थानाकडे निघते. जर दोन स्थानकांमधील अंतर 330 किमी असेल तर त्या गाड्यांना एकमेकांना किती वाजता भेटतील? मित्रांनो बघा, आता तुम्हाला व्यवस्थितरित्या मी पहिले डायग्रामने समजवतो, मग डायग्राम न काढता कसं त्याला सॉल्व करायचा ते पण सांगतो. समजा हे तुमचं स्टेशन हे तुमचं स्टेशन ब. ठीक आहे. इथून एक रेल्वे निघली आहे, ती निघली आहे 7 वाजेला. ठीक आहे, सकाळी. ब वरनं निघली आहे 8 वाजेला सकाळी. ठीक आहे, जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तसंच आहे ही रेल्वे ब. ठीक आहे. आता त्यांच्यातलं अंतर आहे त्यांनी देऊन टाकलं आहे, ते दिलं आहे 330 किलोमीटर. ठीक आहे. आता बघा, ही रेल्वे निघेल लवकर, ही रेल्वे निघेल उशिरा, म्हणजे हिच्या स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. हिच्या स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवर. मित्रांनो, जेव्हा ही रेल्वे 1 तास चालून जाईल म्हणजे 8 वाजतील तेव्हा ही रेल्वे इथून निघणार आहे. ठीक आहे. तर असा प्रश्न सॉल्व करताना त्यांच्या निघण्याचा टाईम हा नेहमी बरोबर करायचा. एक तर ही रेल्वेला तुम्ही 8 वाजेला चालवा आणि तो 8 वाजेपासूनचा टाईम घ्या, किंवा ही रेल्वेला थोडं मागे घेऊन जाऊन तिला इथून 7 वाजेला काढा. ठीक आहे. त्याला सॉल्व कसं करायचं ते आपण बघूया. आधी हे सगळं खोडून घेऊया. मित्रांनो बघा, 7 वाजता निघली आहे, समजा इथून निघली 7 वाजेला, इथं वाजले 8. हा ब इथून निघली 8 वाजेला, ही निघणार आहे 8 वाजेला. हिची स्पीड आहे 75, हिची स्पीड आहे 60 वाजेला. मित्रांनो बघा, मी काय सांगितलं, त्यांच्या वेळसारखा करा. तुमचं टोटल अंतर दिलं आहे त्यांनी 330, इकडे लिहून घेऊया 330. मित्रांनो, एका तासात ही 60 किलोमीटर जाते. कोणती रेल्वे जी स्थानकावरून निघणार आहे, तर 60 किलोमीटर जाते, म्हणून याच्यातनं 60 वजा करायच्या. 330 वजा 60 किती उत्तर आलं? 270. आता दोघी रेल्वे हे 270 अंतर क्रॉस करतील. ठीक आहे. तर आता बघा, तुमचा फॉर्म्युला काय? तुमचा फॉर्म्युला आहे मित्रांनो अंतर. ठीक आहे. तुमचा फॉर्म्युला आहे, तुमचा फॉर्म्युला आहे, वेळ काढायचा आहे ना, तो वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मित्रांनो बघा, आता अंतर किती आहे? 270. वेग किती मित्रांनो? आता ते अपोजिट दिशेने येत आहेत, म्हणजे त्यांची बेरीज होईल. तर 60 अधिक 75 म्हणजे किती झाले? 135. आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करूया, आता बघा, आपला जो काय म्हणता अंतर आहे ते किलोमीटरमध्ये दिलं आहे, आणि आपला जो वेग आहे तो पण किलोमीटर पर आवरमध्ये दिला आहे, आणि आपल्याला फक्त वेळ काढायचा आहे. म्हणजे आपल्याला याला चेंज करायची काही गरज नाही. आपण डायरेक्ट याला सॉल्व करूया. तर बघा, ते किती वेळात एकमेकांना भेटतील. तर बघा, नमत्रिक याला आपण काय करू, 9ने भाग देऊया. 9त्रिक 27 म्हणजे वरती आलं 30, आणि 9 1 9, 9 5 45. ठीक आहे. 15 1 15, 15 2 30 म्हणजे 2 तास. मित्रांनो 2 तास. पण हे 2 तास किती वाजेपासून? तर 2 तास आले 8 वाजेपासून, कारण आपण दोघी ज्या रेल्वे आहेत या 8 वाजेला पाठवल्या आहेत, म्हणजे 8 + 2 म्हणजे 10 वाजता. ते 10 वाजता
एकमेकांना मिळतील. तुमचे ऑप्शन आलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. ए आणि बी या दोन स्थानकांमधील अंतर 450 किमी आहे. एक गाडी ए वरून सकाळी 4 वाजता ताशी 60 किमी वेगाने बी कडे निघते. दुसरी गाडी बी वरून सकाळी 5:20 वाजता ताशी 80 किमी वेगाने ए कडे निघते. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करून बघा आणि मला कमेंटमध्ये उत्तर पाठवा. ठीक आहे. आणि कधी सॉल्व नाही झाला तर तसं पण मला कमेंट करा, म्हणजे मी हा प्रश्न तुम्हाला एक शॉर्ट रित्यामध्ये बनवून तुम्हाला पाठवून देईन. मित्रांनो, तुमचे सगळे 6 टाईप संपले आहेत. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट 6 टाईप होते. ठीक आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा की इथे फ्रीमध्ये खूप चांगल्या प्रकारचं कंटेंट हे दिलं जातं, जे तुम्हाला सहसा पेड कॉन्टेंटमध्ये देखील बघायला मिळत नाही. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच होतं. पुढचा टॉपिक तुम्हाला कोणता पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.